आजची ही पत्रकार परिषद ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी वारंवार चर्चेत राहिली होती की कधी होणार काय होणार. निवडणूक जाहीर झाली, निवडणूक झाल्यावर राजकीय परिस्थिती कशी असेल, पॅनल कसे असतील ह्याच्याबाबत स्पष्टता आपल्या सगळ्यांना लवकर येतो. शेतकऱ्यांची ही संस्था असलेली एक महाराष्ट्रातली नावाजलेली संस्था, ह्या संस्थेचं निवडणूक खूप काही राजकीय विचार न करता ही शेतकऱ्याची ही संस्था राजकीय निवडणुकीचे राजकीय पक्षाची भूमिका निर्णय असतात ते होत राहतात. पण अशा वेळी शेतकऱ्याची संस्था आहे, आपल्या पक्षाचे सगळे कमी जास्त हा विषय बाजूला ठेवून मी असे दिलीप माने साहेब असतील, आमचे देवेंद्र पोटे साहेब आहेत, हसापुरे साहेब, शिवधारे साहेब, शेळके साहेब, आमचे पवार साहेब, नवळे साहेब आणि या व्यतिरिक्त अजून आता जे काही लोक आमच्या सोबत, कारण हा निर्णय खूप आम्ही काल रात्रीपासून चर्चा सुरू झाली, मग त्याच्यावर रात्री बसलो, सकाळी बसलो आणि एवढ्या लवकर घाईघाईत म्हणजे झाल्यामुळे काही लोक वेळेअभावी बैठकीला येऊ शकले नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आम्ही सगळेजण एकत्र मिळून लढवणार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्याची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात आहे, एवढे सगळे विड्रॉल होतील का नाही माहिती नाही, सगळे विड्रॉल झाले तर खूप छान आहे. पण आजच्या घडीला निवडणुकीच्या तयारीने तर निवडणूक लागली तर अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण एकत्र होऊन निवडणुकीला सामोरे जायचं आमचा निर्णय झालेला आहे. कोण कसं लढवणार, काय लढवणार, जागा वाटप हे ते आम्ही एक पॅनल म्हणून लढवत आहोत. जागा वाटप 19-20 आमच्यात आम्ही दुरुस्त करून घेऊन इलेक्टिव्ह मेरिटनुसार आम्ही पॅनल आता तयार करणार आहोत आणि या संदर्भात उद्यापासून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवणं, निर्णय घेणं, ज्यांची विड्रॉल शक्य आहे त्याची विड्रॉल घेणं त्या भूमिकेवर आता आलेला आहोत. आणि निवडणूक झाल्यावर या संदर्भातील आमचं सगळ्यांचं असं एकमत आहे की जो अंतिम निर्णय आहे सभापती पदाचे असतील, पुढचे निर्णय असतील, ते माननीय मुख्यमंत्री साहेब त्याबाबत अंतिम निर्णय घेतील. पॅनलचं नाव म्हणून डिक्लेअर नाही केलं, पण आत्ताच्या घडीला आम्ही एवढा निर्णय केलेला आहे की आम्ही सगळेजण एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहोत. आणि या व्यतिरिक्त अजून काही लोकांशी संपर्क सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि त्याही लोक आले तर आम्हाला जास्त आनंद. आम्ही ठरवतो ना, आता तर सगळे आमचे निर्णय झाले आणि आमचं एवढं एकमत आहे की आम्ही निवडणूक एकत्र लढवणार. होऊन जाईल कमी जास्त निवडणूक लढवणार हे खरं आहे, पण आपण बोलल्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिट जास्त आहे. तसं बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काही लोकांचा मतदारावर प्रभाव आहे, पीडित लोकांना. त्या लोकांची मागणी आधी कसं राहणार आहे, आम्ही सोडून घेऊ ना ते. आम्ही आता एवढे लोक एकत्र बसल्यावर असंच सुटेल ना प्रश्न. आमच्यात एक वाक्यता आहे, आमच्यात तो सामंजस्यपणा आहे सगळ्यांमध्ये आहे आणि एवढे लोक एकत्र आल्यावर थोडं एखाद दुसरं होत असतं तेवढी आमची सगळ्याची तयारी पण. दादा, दक्षिण सोलापूरच्या माझी आदरणीय नेते माननीय सुभाष बापू यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. हे बघा, शेवटी हे पक्षीय राजकारण नाही आहे. पॉलिटिकल डेमोग्राफी ही त्यांच्या मतदारसंघाची वेगळी आहे, माझी वेगळी आहे, प्रत्येकाची वेगवेगळी. माझे आमचे पक्षीय विचारधारा आमची जरी एक असते तर ह्या निवडणुकीत थोडीशी म्हणलं मतदारसंघाची पॉलिटिकल डेमोग्राफी ज्याला म्हणतात थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे थोडीशी गडबड व्हायला लागली. आम्ही त्यांच्याही संपर्कात कालपर्यंत आहोत, परवा दिवशीपासून आजही आहोत, प्रयत्न करतोय, यश येईल असं वाटतं. बघू. हे बघा, आम्ही आता निवडणुकीत पॅनल जाहीर करतो, एवढे लोक येऊन निवडणूक बघा फॉर्मच एवढे भरले. सुभाष बापू जरी आले, अजून काही नेते जरी एकत्रित आले तर आत्ताच्या घडीला सगळेच फॉर्म 7 सोसायटी जनरल जागा आहेत, 7 सोसायटीमध्ये फॉर्म भरले 450, बरोबर. 8 म्हणजे 7च्या ऐवजी 8 जरी फॉर्म राहिले ना तरी निवडणूक लागणार. त्यामुळे निवडणूक ही 99% लागणारच. म्हणजे एखादा माणूस जरी फॉर्म ठेवला 400 मधला तरी निवडणूक लागणार. त्यामुळं
निवडणूक लागेल ह्या हिशोबानेच आम्ही उतरलेलो आहोत. बापूंशी आमचं वैचारिक काही 19-20 कधीच अंतर नाही, आजही नाही, भविष्यातही नाही. पण आता प्राप्त परिस्थितीमध्ये थोडीशी गडबड व्हायला लागली, त्यांच्या पक्षाची मतदारसंघाची रचना माझी वेगळी, यांची वेगळी सगळ्यांची. तरीही आमचा प्रयत्न आहे की आम्ही मिळून एकत्रित करता येईल का पाहतो. म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष असतात. तुम्ही काय कार्यकर्त्यांसाठी भाजपचे कार्यकर्ते गडबड होती. नाही, गडबड काहीच नाही म्हणतं ना. मी भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे. पक्षी जेव्हा जेव्हा भूमिका येतील तेव्हा मी बापू जिथं जिथं कमळ येईल आम्ही कायम आयुष्यभर सोबत राहणार. आत्ताच्या निवडणुकीत ही राजकीय निवडणूक नाही आहे, तरी पण मी सांगतो ह्या निवडणुकीत आमचे सर्व कोणी आहेत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मी एवढ्या नेत्यांच्या साक्षीनं सांगतो, एवढ्या नेत्यांच्या मान्यतेनं सांगतो की निकालानंतर शेवटी एवढे नेते एकत्रित आल्यावर काही गोष्टी आहेत, निर्णयाचे विषय, ह्या सगळ्याचा विषय अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेणार. आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढतोय. भारतीय जनता पार्टीचे सरकारचे सगळ्याचे प्रमुख असलेले आमचे नेते ह्या नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अंतिम निर्णय या बाबतीत जे घ्यायचे पुढील ते त्यांच्या हातातच आम्ही सोपवणार. त्यामुळं बापू जरी निवडणूक लढवले तरी त्यांनी भारतीय जनता पार्टी, आम्ही ही जी निवडणूक लढतोय ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लढतोय, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय. आणि ह्याच्या पलीकडे माने साहेब आहेत, माझ्या नंतर माने साहेब यात बोलतील तुम्हाला की ह्यांची सगळ्यांची स्पष्टता विचार की निवडणूक झाल्यावर सभापती मी होणार, तू होणार, सभापती होणार, कार्यकाळ, ह्या गोष्टी असू शकतात. एवढे प्रगल्भ नेते, एवढे मोठे नेते आहेत, पण ह्या सगळ्यांचा निर्णय झालेला आहे की आमच्या बाबतीचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील. त्यामुळं आमची काय दुसऱ्या कुठल्या पक्षाचं पॅनल आहे किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे आहे म्हणून आम्ही आमच्या नेत्याच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढतो. बापू आले तर अजून छान होईल, त्यांनी यायला पाहिजे, इच्छा आहे. पण आता काय झालं की संख्या एवढी झालेली आहे, एवढे नेते एकत्रित आलं, सगळ्यांच्या मनासारखे जागा हे मिळूच शकत नाही. आणि शेवटी कसं की प्रत्येकाला आपापल्या कार्यकर्त्याला सामावून घ्यायचं आहे. आपापल्या मतदारसंघातील राजकारण आहे. माझ्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, त्यांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये जो निर्णय आता घेत आहे तर त्या मतदारसंघाच्या रचनेवर, तिथल्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून. पण आमची इच्छा अजून असं की बापू आमच्या सोबत आहो, की ती चर्चा पण आम्ही चालू ठेवू. म्हणजे मी नाही, म्हणजे तुम्ही माने हा तेही त्यांच्या नेतृत्वाखाली लढतायत, त्यांनी थोडंसं त्यांच्या विरोधात लढतायत. नाही नाही असं मुळातच बघा, तुम्ही ह्यातलं पॉझिटिव्ह काय ते बघतच नाही. तुम्ही ह्याच्यातलं तुम्हाला जे पाहिजे तेच घ्यायला लागेल, तसं नका करू. आम्ही जे सांगतो ते घ्या. प्रश्न आहे मला की कसं ठरलंय. आता दादानी सांगितलं की हे भौगोलिक क्षेत्रावर मतदारसंघावर ही निवडणूक आहे आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवायचं सचिनदादाच्या नेतृत्वाखाली आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दादानं जे काय आदेश असतील त्याने आमच्यापर्यंत ते पोहोचवलं. आम्ही एकत्र मार्केट कमिटीचा विकास झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांची आम्हाला गरज पडणार आहे आणि त्यांची इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेबांची किंवा दादांची सगळे म्हणून एकत्र लढू, बिनविरोध होण्याचा आपण प्रयत्न करू. आम्ही ते दादांना अधिकार दिले, तुम्ही ज्याला घ्यायचं तुम्ही सोबत घ्या, आमची काय अडचण नाही. आणि त्याप्रमाणे दादाला मी अधिकार दिले. तर दादा ते निर्णय घेतील. आता 16 तारीख अजून 2 दिवस आहे, ते घेतील, त्याच्याबरोबर आम्ही राहणार. आणि जे काय कम्युनिकेशन माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आहे ते दादा करतील, आमदार कोटे साहेब करतील आणि त्याच्याप्रमाणे आम्ही राहायचं ठरवलं आणि बिनविरोध तर अतिशय गोष्ट चांगली आहे. नाही, पालकमंत्री माझ्याकडे मित्र म्हणून जेवण करायला आले होते, त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. म्हणजे त्यांनी बोलले नाहीत, आम्ही विषय काढला नाही. आणि ते काय सोलापुरात 4-5 वेळा आले, प्रत्येकांकडे गेले. मला म्हटले मी माझा मित्र असल्यामुळे मी आमंत्रित केलं होतं, आणि तेवढं मित्र म्हणून ते माझ्याकडे आपल्या भोजनासाठी आले. एवढाच विषय होता, त्याच्यात दुसरा कुठला राजकीय विषय नव्हता. काँग्रेसचे नेते म्हणजे स्पेसिफिक काय विचारतात, म्हणजे कोणाबद्दल असं विचार? मी फक्त माझे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोललोय, त्यांच्या
म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय. माझ्या नेत्यांना सोडून बाकी कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मी संपर्कात नाही. जे आम्ही इथं आहोत उपस्थित, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय स्पष्ट आहे की माननीय म्हणजे हसापुरे साहेब आहेत, शिवधारे साहेब आहेत, माने साहेब, शेळके साहेब, आमचे नवळे आहेत, आम्ही तर भाजपवाले कोटे साहेब, पवार साहेबांचा काही विषय नाही. आमचं एक ठरलेलं आहे की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आणि आता इथून सुद्धा भविष्यातील काही निर्णय असतील तर त्यांनी जे सांगतील तोच निर्णय आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असेल. हा फायदा. तुमच्यासाठी योग्य आहे, पण जे काँग्रेस कार्याध्यक्ष काम होतात त्यांच्या पक्षाचे नेतृत्वाला परमिशन दिली ते जाते. त्यांना विचारा. तसंच पक्षाला. त्यांच्या तुमच्या नेतृत्वाला परमिशन दिली का वाईट? मध्ये निवडणूक झाली आमच्या बरोबर होतेच ना. म्हणजे तुम्हाला पक्ष आता निर्माण दिला. आता ते आमच्याकडे होते तसंच मार्केटमध्ये विकास करण्यासाठी आता आम्ही संजय दादाचे मागे दादा आणि कोटे साहेब जे सांगतील ते निर्णय आम्हाला मान्य. अरे तुमच्या पक्षाच्या नेत्याला मान्य आहे. नाही यशस्वी नांदरावले मार्केट केंद्रावरती जिल्हाध्यक्ष समिती पक्ष राजकारण नाही ना. नेतृत्व तर सत्ता आहे, नेतृत्व दोन्ही कार्यक्षम आहे. पक्षाचे कुठे फॉर्म्युला काय ठरलं तुमचं? काय तसे काय ठरलं नाही. माणिक साहेब फॉर्म्युला ठरलाय की 18 जागा निवडून आणायची. ते काय नाही, 18 जागा निवडून आणायचे हा फॉर्म्युला ठरलाय. ठरल्यावर तुम्हाला सांगतो. सभापतीचं ठरलंय की 18त 1, 18 पैकी 1 कुणाला करायचं ते नाही ठरलं. आता अंतिम बॅलन्स घोषणा तुम्ही कधी करणार? बाबा हे आमचं उमेदवार 16 तारखेला सकाळी. 16 तारखेला. नाही मी म्हणलो ना आम्ही दोन्ही देशमुख आमचे नेते आहेत. आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील मिळून करता येईल का. पण फक्त त्यांची अडचण अशी झाली की त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरपूर फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्याही सगळ्यांनी भरलेले आहेत. एवढ्या सगळ्यांना एकत्र केलं तर प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला न्याय नाही देता येणार, त्याचीही अडचण व्हायला लागली. तरी पण ह्याच्यातून मार्ग काढता येईल का प्रयत्न आमचा. माझे 35 गाव आहेत साहेब या मतदारसंघ. असं म्हणायला लागलं तुम्ही. हा नाही, माझं मतदारसंघ आहे ना, जिल्हाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष आहे, मतदारसंघ आहे माझा. असं काय करायला. कार्यक्षेत्र आहे माझा. मी दुसऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कधीच नाही हात काय म्हणजे लक्ष नाही. आपलं कार्यक्षेत्र आहे माझं, स्वतःचं मतदारसंघ याच्यामध्ये. मागच्या निवडणुकीत मी आमदार नव्हतो तरी पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत माझा निवडणुकीत माझा सहभाग होता. आता तरी मी आमदार आहे, पक्षाचा प्रमुख भूमिकेत आहे, त्यामुळे निश्चितच माझा रोल सहभाग राहणार आहे. होती का आज 5 वर्ष पण विजयकुमार देशमुख साहेब काँग्रेस सगळ्या पक्षांनी मिळून लढले. त्यावेळी अशी काय शक्यता होती का? त्यावेळी नाही. अजून जे व्हायचं असेल ते होत राहील. त्याचं काय म्हणजे माहित नाही होईल एवढा. व्हायचं असेल तरी होईल, नाही व्हायचं असेल तरी. शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने काय आज होईल पहिल्यांदा ते होतोय का? नाही, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने काय होईल ते होईल. काय म्हणले? अरे बाबा साळुंके साहेब, आज 5 वर्ष राष्ट्रीय बाजार समितीचा विषय होता का? त्यावेळी आमचे नेते तुमच्यासोबत सगळ्यांसोबत एकत्र होते नाही. बरं झालं तर वाईट काय, शेतकऱ्याच्या जर हिताच्या जे चांगल्याचा निर्णय होऊ दे ना, तेही मान्य आम्हाला सगळ्यांना. मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही ठराव द्या, आमची राष्ट्रीय बाजार समिती करायची, आम्ही ठराव द्यायला तयार नाही एकमताने. आणि शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने होत असेल तर होऊ दे ना, त्याला काय. हा काय राजकीय अड्डा नाहीये. होऊ दे, चांगल्या शेतकऱ्यासाठी जे चांगल्या गोष्टी होते ते होण्यात आमची हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू.